आज एक प्रश्न. आज निवडणुका म्हणजे सेवा करण्याची संधी नाही, तर सत्ता हस्तगत करण्याची स्पर्धा झाली आहे. धर्मसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता या तिन्हींचं घातक संगनमत निवडणूक प्रक्रियेवर कब्जा करत आहे. इथे पात्रता महत्त्वाची नाही, नैतिकता गौण ठरते आणि सोयीस्कर उमेदवारच योग्य ठरतो. आज एक कटू सत्य आहे. मतदानाच्या दिवशी सामान्य माणूस विचार करतो, माझ्या मतांची किंमत किती? या मतदाराचा दोष आहे का? की 5 वर्षे त्याला विसरणाऱ्या व्यवस्थेचा? जेव्हा रोजगार नाही, शिक्षण महाग आहे, आरोग्य हक्क न राहता कृपा बनते, तेव्हा मत हे लोकशाहीचं साधन न राहता खूप साधा पण अस्वस्थ करणारा. लोकशाही म्हणजे नेमकं काय? फक्त मतदानाचा दिवस की लोकांच्या जीवनात बदल घडवणारी एक पवित्र प्रक्रिया? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. भारताच्या संविधानाने स्पष्ट सांगितलं होतं, लोकांनी लोकांच्या माध्यमातून लोकांसाठी चालवलेले राज्य, संसद असो, विधानसभा असो की पंचायत राज किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, या सगळ्या व्यवस्थांचा उद्देश एकच होता, सामान्य नागरिकाला सुविधा, न्याय आणि सन्मान मिळावा. पण आज हा उद्देश कुठे हरवला? उपजीविकेचं आधार बनतं. संविधान हा केवळ कायद्याचा ग्रंथ नाही, तो एक नैतिक करार आहे, राज्य आणि नागरिकामधला. पण आज काय पाहतो? पावित्र्य, शुचिता, शुद्धता हे शब्द भाषणात उरलेत, आचरणात नाही. चारित्र्याऐवजी चलाकी आणि सत्याऐवजी प्रचार जिंकतोय. खरा प्रश्न असा आहे, मत विकणारा मतदार दोषी आहे का? की त्याला त्या स्थितीत आणणारी व्यवस्था दोषी आहे? लोकशाहीचा ऱ्हास एका दिवसात झालेला नाही. तो झाला आहे सोयीस्कर मौनामुळे, स्वार्थी सत्ता कारणामुळे आणि नागरिकांच्या उदासीनतेमुळे. लोकशाही वाचवायची असेल तर नैतिक पात्रता बंधनकारक करावी लागेल. निवडणूक खर्चावर कठोर नियंत्रण हवं. मतदारांना संविधानिक साक्षर करावं लागेल. मी आहे प्रमोदजी सस्ते, आपल्या हक्कांसाठी, संविधानासाठी आणि सजग लोकशाहीसाठी. स्थानिक स्वराज्य संस्थांना खरे अधिकार द्यावे लागतील. लोकशाही फक्त मतपेटीत नाही, ती नागरिकांच्या जाणीवेत जिवंत असते. आज प्रश्न एवढाच आहे, आपण फक्त मतदार राहणार आहोत की सजग नागरिक बनणार आहोत? लोकशाही वाचवायची असेल तर संविधान परत केंद्रस्थानी आणावं लागेल आणि सत्तेला नाही, माणसाला महत्त्व द्यावं लागेल.